जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र बांधवांनो. मी दिनकर गरुड, जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक, मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे. मराठवाडा भरातील नव्हे महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन. कारण महाराष्ट्रभरातून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून आम्हाला मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीला फोन्स येतात, काही समस्या विचारतात बांधव. आणि ज्या ज्या बांधवांच्या समस्यांचं आम्ही निवारण केलेलं आहे त्यांनी कृपया आपण या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आपण सांगू शकता. कारण महाराष्ट्राच्या धर्तीवर किंवा मराठवाड्याच्या धर्तीवर काम करणारी फार मोजकी माणसं आहेत. त्याच्यामध्ये या इकडे आपल्या नांदेड, परभणी, बीड, संभाजीनगर, जालना भागामध्ये आम्ही आहोत. आणि तिकडे लातूर आणि तिकडचं जे धाराशिव आहे, तिकडची जी काही पट्टा आहे जिल्ह्यांचा, तिकडे मगर पाटील काम करतात. तर अशा असंख्य बांधवांची गरज आहे आपल्याला. प्रत्येक तालुका स्तरावर गरज आहे, जिल्हा स्तरावर गरज आहे. तर आम्हाला आमच्या बांधवांना मराठ्यातील सुज्ञ, अभ्यासू आणि समाजासाठी काही देणं लागतो ही जाण असणाऱ्या बांधवांना विनंती आहे, या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि समस्त बांधवांना जिथे कुठे काही प्रशासकीय अडचणी असतील, भूमिलेख अभिलेखच्या अडचणी असतील, 33-34च्या अडचणी असतील, तालुका किंवा तहसील मधील काही अडचणी असतील, तर मला 9860514044 वर फोन करा. काही समस्या असतील तर फोन करा. व्हॅलिडिटीच्या काही अडचणी असतील तर फोन करा. मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समिती सदैव आपल्यासोबत आहे. बांधवांना, ग्राउंड रिपोर्ट मी याच्यासाठी म्हणतोय की आतापर्यंत जी आर लागू होऊन एक 2-3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. मग आता समस्त बांधवांच्या, अनेक बांधवांना, अनेक जिल्ह्यातील बांधवांचे मला फोन कॉल्स आलेले आहेत किंवा आपण विवेचन पण ऐकतो. मग आता हे लोकांची झालेली चर्चा, मग ग्राउंड रिपोर्ट हा जो आहे लोकांच्या मनातील समस्या, शंका आपल्या पुढे घेऊन आलो आहे. मग 4 मुद्द्यांच्या मार्फत मी आपल्याशी बोलणार आहे. मुद्दे 4 असे आहेत. पहिला मुद्दा की हैदराबाद गॅजेटच्या जी आर नुसार काय रिझल्ट लागला, आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवाचा काही फायदा झाला का नाही. दुसरा मुद्दा आहे की 33-34चे रेकॉर्ड किंवा 36चे रेकॉर्ड किंवा भूमी अभिलेखचे डॉक्युमेंट शोधण्यामध्ये आपल्या बांधवांना काही अडचणी येत आहेत का. त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो असा की शासन प्रशासन, मग ते जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, यांची कामगिरी थोडी ढिसाळ आहे का. आणि चौथा जो मुद्दा आहे, तो चौथा मुद्दा असा आहे की सरकार पक्षातील किंवा सरकारच्या पक्षातील काही गैर मराठा असणारे, आपलेच असणारे जात बांधव जे की पदाधिकारी आहे, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, हे प्रशासनावर काही दबाव आणत आहेत का. तर या 4 मुद्द्यावर आपण विवेचन करणार आहोत. पहिला मुद्दा आहे जी आर नुसार काही फायदा झाला आहे का. तर कालच आपण जरांगे पाटलांचा व्हिडिओ ऐकलेला आहे की हैदराबाद गॅजेटचं जी आर लागू झाल्यापासून आतापर्यंत नियर अबाउट 98 कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मोजक्यांच्या व्हॅलिडिटी पण झालेल्या आहे. पण ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होतं, जी आर नुसार ज्या प्रमाणामध्ये जो गाजावाजा करण्यात आला हैदराबाद गॅजेटच्या जी आरचा, की आता समस्त मराठे कुणबी झाले, समस्त मराठा कुणबीमध्ये गेले, त्या प्रमाणामध्ये ती प्रक्रिया अतिशय संथ आहे, अतिशय विलंब लावणारी आहे. ठीक आहे, एक मुद्दा आम्ही समजून घेऊ की सुरुवातीचा लागू झाल्या जी आर मराठवाड्यामध्ये अतिशय ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. पावसामुळे हाहाकार माजला होता. शेतकरी बांधव परेशान होते आणि जवळपास 80%, 70-80% समाज हा मराठा शेतकरी आहे. त्यांना विलंब लागला. आम्ही इथे आमच्या तहसीलमध्ये, भूमी अभिलेखमध्ये लोकांना आवाहन करत होतो. त्यामुळं तर ही प्रक्रिया चालू राहिलेली आहे. आमच्या परभणीच्या हद्दतक, आमच्या जिल्ह्याच्या हद्दतक आम्ही बोलतोय. आणि मुद्दा असा आहे की मग आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे नेमकं झालं असं की जरांगे पाटील म्हणतायत की जी काही समिती जी काही गठीत केलेली त्रिस्तरीय समिती ही गाव पातळीला जायला पाहिजे होती. प्रत्येक गावाला त्यांनी 2-2, 3-3, 4-4, 5-5 दिवस द्यायला पाहिजे होते. आणि मग बांधवांनी पळापळ करून, कागदपत्र जोडून अनेक प्रस्ताव दाखल केले असते. परंतु आज सगळे बांधव येऊन प्रस्ताव दाखल करू शकत नाहीत. तहसीलला, SDM कार्यालयामध्ये अडचणी आहेत. म्हणून जरांगे पाटील म्हणतायत त्याप्रमाणे शासनानं, त्या प्रशासनानं इथल्या नियोजन करायला पाहिजे की प्रत्येक त्रिस्तरीय समितीला एखाद्या गावाला 2 दिवस, कोण्या गावाला 3 दिवस, मोठ्या गावाला 4 दिवस, 3, असं करत करत प्रत्येक गावातून हे फॉर्म्स कलेक्ट करायला पाहिजे. आणि हे नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कारण आम्ही आमच्या मराठा कुणबी नोंद शोधक सहाय्यक समितीच्या माध्यमातून लोकांना मग ते डॉक्युमेंट्स भूमी अभिलेखचे असतील, तहसीलचे असतील, काही इतर डॉक्युमेंट्स असतील, निर्गम उतारा असेल, कुणबी नोंदी शोधण्यामध्ये मदत करत आहोत, शपथपत्र घेऊन देण्यामध्ये मदत करत आहोत. परंतु लोकांमध्ये, ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये एक प्रकारचं नैराश्य पसरलंय. ते याच्यासाठी की माझ्या परभणीच्या बाबतीत मी बोलतो की हैदराबाद गॅजेटच्या GR नुसार आमच्या परभणीमध्ये इथल्या प्रशासनानं एकही सर्टिफिकेट इश्यू केलं नाही. प्रस्ताव तर असंख्य दाखल झालेले आहेत. काल परवाच्या बातमीमध्ये न्यूज आहे, परभणीमधले 27 काहीतरी रिजेक्ट झाले म्हणून. असंख्य प्रस्ताव दाखल आहेत. आणि मग ही अडचण नेमकी कुठे येते, तर संमतीपत्र लोक घेत आहेत. जसं की माझी नोंद नाही आली, माझ्या गावातली, पिंगळी गावातली, मी संमतीपत्र घेतलंय माझ्या बाजूच्या गावाचं, गरुड कंपनीचं, ते म्हणजे मटखराळा बाजूलाच गाव आहे, वरखेड बाजूलाच आहे. परंतु तिथे ही जी काही वरची समिती आहे, वंशवाळ समिती, तहसीलदार साहेबांच्या अंडरमध्ये असणारे 6 सदस्य, ही समिती अडचण आणत आहे की वंशावळ जुळवा. आता माझा एक प्रश्न आहे की वंशावळ मेंटेन करण्याचं काम हे महसूल विभागाचं आहे. मग तत्कालीन जी सरकारी आहेत, मग त्या काळामध्ये पिंगळीचा गरुड मटकराळला गेला का, पिंगळीचा वरखेडला गेला का, वरखेडचा इकडं आला, ही नोंद ठेवण्याचं काम हे प्रशासनाचं होतं. कारण आमच्या तोंडी नोंदी आपण ग्राह्य धरत नाही, आपल्याला महसुली पुरावा लागतो. मग आम्ही शोधायचे कुठं, हा प्रश्न मी त्या समितीमधल्या लोकांना पण विचारला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या अधिकारापर्यंत आम्हाला जे आहे ते आम्ही करतोय, आपण समितीला बोला, समितीकडून तसा आदेश पारित करून आणा. की अभ्यासातून हे बोलतोय की जे काही सम आडनावे आहेत, मग गरुड आहे, शिंदे आहे, कदम आहे, जाधव आहे, ज्यांच्या 33-34 मध्ये कुणबी नोंदी नाही निघाल्या, ज्यांना डायरेक्ट ऑनलाईन दाखल करता येत नाही, त्यांच्यासाठी तर GR निघाला ना. मग आणि मग GR जर निघाला असेल आणि आम्हाला जर वंशावळ जुळवायची असेल, तर मग हैदराबाद गॅजेटची गरजच काय. आम्ही शिंदे समितीनुसारच डायरेक्ट आम्ही 33-34 नुसार कुणबी झालो असतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. मग हैदराबाद गॅजेटला काय अर्थ उरतो. तरी पण हैदराबाद गॅजेटनुसार ज्या प्रमाणामध्ये काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. जरांगे पाटलांच्या कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे 98 इश्यू झालेले आहेत. ठीक आहे, जे विरोधक म्हणत होते, आमच्यातलेच काही विरोधक म्हणत होते एक तरी इश्यू करून दाखवा, तर 98 झाला, हा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. परंतु अतिशय संत कामगिरी आहे. मुद्दा असा आहे की आता जो काही GR आहे, जसा GR मधला विखे पाटलांनी पात्र शब्द काढला, तसा आम्ही विखे पाटलांपर्यंत, त्यांच्या PN पर्यंत ही माहिती पोहोचवली आहे की इथे वंशावळ समिती अडचण आणत आहे, वंशावळ जुळवा म्हणत आहे. मग GR नुसार जर आपण GR मध्ये टाकलेलं आहे, भावकीतील, कुळात किंवा कुळातील किंवा नातेसंबंधातील तेच लोक आम्हाला शपथपत्र देत आहेत, संमतीपत्र देत आहेत, एकाच कुळातील, मग हे कसं काय रिजेक्ट केलं जातं. म्हणून आता या GR मध्ये सम आडनावे, आणि ज्या सम आडनावांना त्यांच्या वंशावळीची, त्यांच्या कुळातील सम आडनावांना वंशावळीची गरज नाही, असा एक शब्दप्रयोग GR मध्ये करावा लागणार आहे, करेक्ट GR करावा लागणार आहे, तरच सगळे GR या GR नुसार पात्र ठरतील. त्याला वेळ लागेल. जरांगे पाटील पण म्हणतायत संयम ठेवा, वेळ लागेल. परंतु हा मुद्दा फार महत्वाचा आहे वंशावळ समितीचा, हे आपण कुठंतरी मांडायला हवा. आणि मग पुढचा मुद्दा असा येतो की मग आता 33-34 जे रेकॉर्ड शिंदे समितीला जे काही वेळ दिलेला आहे, पुढे पुनर्गठित केलेली आहे, किंवा शिंदे समितीला पुढं वेळ दिलेला आहे आणखी, तर शिंदे समिती आता कुठे. कारण उदाहरणासाठी सांगायचं झालं तर आमच्या काही भागाच्या लोकांच्या 33-34-36 रेकॉर्ड नाहीये, जसं आमच्या पिंगळीचं पण नाहीये, बऱ्याच गावांच्या नाहीयेत. मग आता हे उपविभागीय कार्यालय निजामकालीन होतं शेलूला, शेलूमध्ये नोंदी आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण तिथे एवढं मोठं दप्तर आहे, ते वाचन करायला मोडी लिपीचे अभ्यासक लागतात, 5-5, 6-6 मोडीचे अभ्यासक लागतील. हे आणायचे कुठून, कोणी करायचं. आम्ही आमच्या इथे परभणीच्या हद्दक बोलतोय की इथे आम्हाला परभणीमध्ये भूमी अभिलेख असेल, इथलं तहसील असेल, इथं आमचे समस्त 18 पकड जातीतील आमचे बांधव आहेत, कर्मचारी जे आहेत, आम्हाला कुठेही अडचण येत नाही. अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आहे. तुमच्या गावची तारीख द्या, त्या तारखेला या, तुमचं 33-34 काही रेकॉर्ड असेल तर बघा, चेक करा. फाटके तुकडे कागद काही जरी असलं तर ते फोटो काढून घ्या आणि त्याचं PDF पाठवा. आणि अशामधूनच मी स्वतः टाकळगावान आहे तिथली नोंद आमच्या शिंदेच्या माध्यमातून, त्याच्यानंतर मुरुंबा असेल झाडे कंपनी, त्यांची नोंद सापडून दिलेली आहे. आमचे बाजूचे मोरे, सय्यद मियाँ पिंपळगावचे मोरे कंपनीची पण
नोंद निर्गम उतार्यावर आलेली आहे. मग अशा अनेक नंतर गोष्टी सापडत आहेत. म्हणून बांधवांना आव्हान आहे, 33-34 रेकॉर्ड या, तपासणी करा, शोधा. मला 98-60-51-40-44